नमस्कार. शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत. 48,884 शेतकऱ्यांना मिळाली पीक विम्याची भरपाई. प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याच्या सूचना. धावडा येथे शेतकऱ्यांनी दुष्काळी अनुदान काढण्यासाठी लावल्या रांगा, अलोट गर्दी. धावडा येथील बँकेत एकच कर्मचारी कार्यरत, 2 कर्मचारी देण्याची ग्राहकांची मागणी. 19,000 शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांचा ठेंगा. खरीप व रब्बी हंगामातील विमा कागदावरच. शासनाने 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा देण्याचे जाहीर केले होते. तीळ खरेदीला प्रारंभ, 13,000पर्यंत दर. ज्वारीचा ई पीक पाहणीत समावेश करा, आमदार वानखडे यांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी. कापूस बियाणे आजपासून होणार उपलब्ध, शेतकऱ्यांना 1 जून नंतरच लागवड करण्याचे आवाहन. हळदीच्या बियाण्याला 5,000 रुपये क्विंटलचा भाव. कशी करावी हळद लागवड हेच तर कळेना, शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त. हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांनी फिरवली पाठ, ऑनलाईन नोंदणीसाठी प्रतिसाद मिळेना. कांद्याबाबत भावना संतप्त, राजकीय पक्ष पोळी भाजत असल्याचा अनेकांचा आरोप. सोयाबीन 800 तर हरभऱ्याची आवक 500 क्विंटल. दरकोंडीमुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची निराशा. शेणखताचे दर पोहोचले 2,000वर. शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट, पशुधन घटल्याचा परिणाम. जमीन कर्जदार राहण्यासाठी शेणखत उपयुक्त. अर्धा उन्हाळा संपण्याच्या मार्गावर, मात्र कांद्याचे दर अजूनही कायमच. मिरचीने डोळ्यात पाणी, तोडणी परवडेना. लाल मिरचीच्या दरात घसरण सुरू. स्थानिक मजुरांच्या रोजगारावर परिणाम. आंबा बाजारात आल्याने केळीचे भाव गडगडले. केळीच्या बागा एकाच वेळी कापणीस आल्याचा परिणाम. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.